मित्रांनो, तुमच्या पर्स किंवा पाकिटात या गोष्टी असतील तर आजच या गोष्टी काढून फेका, काढून टाका. कारण हेच कारण असतं तुमच्या जवळ, तुमच्या पाकिटात, तुमच्या पर्समध्ये पैसे न टिकण्याचं. म्हणून भरपूर लोकांच्या पाकिटात, महिलांच्या पर्समध्ये या गोष्टी, या वस्तू असतात. आणि मग या वस्तूच कारण ठरतात नकारात्मकतेचं, राहू केतूचं, अशांततेचं किंवा वाईट शक्तींचं. आणि याच्यामुळेच मग आपल्याकडे बरकत राहत नाही. मग आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की अरे, माझ्याकडचे पैसे एवढे लवकर का संपतात? का संपतात? ऑटोमॅटिक संपत नाही. आपण खर्च करतो, पाण्यासारखा खर्च करतो, पैसा वाहतो. पैशाला थांबा नाही कुठेच. कशामुळे? तर काही गोष्टीकडे आपण विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. कारण वास्तुशास्त्र, हिंदू शास्त्र सांगतं की काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आजचा हा व्हिडिओ तशातलीच एक गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ते म्हणजे आपल्या पर्स आणि पाकिटात असणाऱ्या काही गोष्टी, काही वस्तू. आपण बऱ्याचशा वेळेस दुकानात, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट काहीतरी खरेदी करायला जातो. तिथून आपल्याला बिल मिळतं. बिल आपण पे करतो आणि ते बिल आपण पाकिटात, पर्समध्ये ठेवतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. कधीच पे केलेलं बिल आपण पाकिटात, पर्समध्ये ठेवायचं नाही. असेल तर काढून फेकून द्या. हे बिलच नकारात्मकतेचं कारण आहे. कोणतंही बिल, जेवणाचं बिल, खरेदारीचं बिल तुम्हाला महत्वाचं आहे, घरी आणून ठेवून द्या. कुठेतरी एक बॉक्स बनवा, ड्रॉवर असेल तिथे कुठेतरी सांभाळून ठेवून द्या. पाकिटात, पर्समध्ये ठेवू नका. हे बिलच मुख्य कारण असतं नकारात्मकतेचं, राहू केतूचं आणि पैसा न टिकण्याचं. तर या गोष्टी, बिल्स कोणतेही असू द्या, मग ते काढून टाका. दुसरं आहे, भरपूर लोक पैशांचे हिशोब ठेवतात. पैसे कुठे गेले हे सगळं पाकिटात ठेवण्याची गरज नाही. पाकिटात फक्त काय ठेवायचं असतं? पैसे, महत्वाचे कार्ड्स. दुसऱ्या गोष्टी ठेवायला तुम्ही घरी ठेवा, पण पाकिटात ठेवू नका. आणि यामुळेच तुमच्याकडे पैसा टिकत नाहीये मित्रांनो. म्हणून मुख्यतः तर बिलच आहे. बिल तुम्ही ठेवू नका जवळ. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.